बॉल फायनलचा सामना मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळतोय अस्वलीपाडा विरुद्ध विळवंडी यांच्यात। पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण, त्या ठिकाणी मात्र फायनल लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मोडले, चेंडू जातोय जाईल की नाही सीमा पार, परंतु मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण करत असताना अडवलंय आणि अडवत असताना महत्वपूर्ण 2 धावा आणि 2 धावा येत असताना आपण पाहतोय की पहिलं षटक मोहन भाऊ करतोय विळवंडी या संघाकडनं। तो जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्णय घेत असताना मात्र या पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात, आपलं खातं खोललं जाते या बॅटरच्या माध्यमातून। संजय मात्र 2 धावावरती खेळतोय, त्यांची साथ देताना आपल्याला पाहायला मिळेल ते मात्र नितीन यांच्याकडून। परत एकदा थर्डमॅनच्या गलीमधून डॉक्यावरून खेळल्यानंतर मात्र चेंडू सीमा पार जाईल की नाही, चेंडू स्किट होतोय सीमा रेषा पलीकडे 4 रन। शानदार तर गोलंदाजी म्हणावी लागते, परंतु मात्र नाही की थोडासा प्रेशर येऊ शकतोय कारण 5 षटकांचा सामना आहे। सन्मान दिलाय, प्लेसमेंट केलाय, सन्मान देऊन मात्र नक्कीच रक्षात्मक विकेट टिकून खेळण्याचे काम केले जाते। ह्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते, स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहू शकाल की नक्कीच एक शानदार हा बॉल फायनलचा सामना मिळतो। ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर दोन्ही संघाला आमच्या या फॅमिली बाईज गौर कमेंटच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा। परंतु मित्रांनो 3 षटकार, 3 लगातार चौकार, 3 विकेट जर काढल्या गेल्या तर नक्कीच ह्या ठिकाणी प्रतीक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक यांच्याकडून 5 रुपयाचे कॅश प्राइज लावलाय, परंतु ह्या वेळेला मात्र सुंदर कॅच पकडला जाईल की नाही, परंतु मात्र या ठिकाणी हेमराज यांच्याकडून मात्र आपण पाहू शकाल झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना जीवनदान तर मिळते आणि जीवनदान मिळत असताना आपण पाहतोय की नक्कीच परत एकदा पाहायला मिळतात या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा मिळतात आणि 2 धावा आल्यानंतर मात्र मोहन भाऊ यांना मात्र साथ तर दिली नाही। हेमराज भाऊ यांच्याकडनं लंबी दौड मारली होती कॅच पकडण्याच्या प्रयत्नात, परंतु मात्र विस्फोटक अंदाजाने फलंदाजी देखील केली जाते। प्रत्येक डाऊन साईडला मोडलाय, त्या ठिकाणी बॅकवर्ड शॉट्स करू लागतात दिसेने, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक तर आहे, थोडीशी मिसफील्ड झाली होती, चतुराई दाखवली होती दुसरी धाव घेण्याची, परंतु मात्र नाही, एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागते आणि सिंगल धाव येत असल्या कारणे आपण पाहू शकाल की धावसंख्या या आकड्यावरती धावफलकावरती पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 10 आणि बिनबाद 10 होत असताना या ठिकाणी जर विळवंडी संघाने बॅटिंग घेतली असती तर नक्कीच चांगले झाले असते, परंतु मात्र संध्याकाळच्या सत्रात चेस करणे थोडंसं मुश्किल जाते, परंतु क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता। प्रत्येकदा या ठिकाणी पाहायला मिळतंय पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय, प्रत्येकदा यावेळेस मात्र चुकीला माफी नसते दाखवत असताना मात्र पहिली विकेटचं पतन पाहायला मिळतंय, पहिला झटका लागतोय, षटक देखील संपते आणि पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1/10 ही मात्र मिळते ती 1 गडी गमावून मात्र 10 धावसंख्या ही मात्र या अश्विनीपाडा या संघाची धावसंख्या। अब मात्र दूसरा ओवर करने आएंगे से भाई धनराज। राउंड विकेट के साथ मारा किया था, मिड विकेट के रीजन में गया, उस गेंद को निकालने का प्रयास किया था, सही साबित एक निर्णय अच्छा होता हुआ, लेकिन जब तक गेंद रुके और फील्ड करेंगे थ्रो करेंगे नॉन स्ट्राइक एंड पर तब तक गुड रनिंग बिटवीन द विकेट के साथ देखना पड़ेगा कि ये दूसरा या तीसरा रन पूरा किया है तो, लेकिन कमबैक भी नहीं किया उस जगह। ये देखना पड़ेगा कि तीसरी चौथा रन लेने के लिए निकल पड़े थे, लेकिन ये दिखती है कि एक थ्रो आया था नॉन स्ट्राइक एंड पर, तब तक गुड रनिंग बिटवीन द विकेट के साथ 3 रन कंप्लीट करते हुए नजर आए दोनों बल्लेबाज। इस 3 रन के साथ जाकिर रन कर पहुंचा इस समय 1 विकेट के नुकसान पर 13 रन। 13 रन होने के बाद एक राउंड विकेट का मारा करते हुए इस समय धनराज
ये दिखते है कि पिछला पहला ओवर जो किया था तब मोहन भाई ने 10 रन खर्च किए थे। इस बार सलमान देते पॉइंट के स्थान पर खेला था, वहाँ एक शानदार का फील्ड करते हुए गेंद को फील्ड किया था, लेकिन जब तक थोड़ा उन्होंने नॉन स्ट्राइक एंड पर फेंका था तब तक एक रन पूरी की, और पूरी करने के बाद इक्के दुक्के के साथ चलकदमी करके के साथ स्ट्राइक रोटेट करे दोनों बल्लेबाज। कहते ना है कि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। या एक ना एक बल्लेबाज को तो पत्थर तो नहीं, लेकिन बल्ले के साथ एक करिश्माई बल्लेबाजी करनी पड़ेगी। इस बार भी वॉट शॉट देखने को मिल रहा है, लेकिन डेप फॉरवर्ड के दो पीछे गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रही है, और जब तक वो थोड़ा करेंगे फिर से एक बार, तब तक एक रन गुड रनिंग बिटवीन द विकेट के साथ 2 रन आसानी से पूरे करते हुए यहाँ पे देखने को मिली। 2 रन के साथ जाकिर अजगर पता आगे इस समय एक विकेट के नुकसान पर 16 रन एक विकेट के नुकसान पर। जब 10 रन खर्च किए थे मोहन भाई ने, जब पहला ओवर किया था उनको सफलता तो नहीं मिली थी, लेकिन यहाँ एक विकेट लेने का संघर्ष किया जा रहा है धनराज की ओर। इस बार भी लॉकेट हवाई प्रहार देखने को मिल रहा है, ये देखना है कि सीमा पर चला जाता है कि नहीं, लेकिन सुंदर खेल। शानदार झेल पकडत असताना मात्र महत्वपूर्ण एक विकेट प्राप्त केला गेला होता, तो धनराजच्या गोलंदाजीवरती शानदार झेल पकडत असताना नेक्स्ट बॅटर येतोय मैदानाच्या आत प्रकाश। परत एकदा यावेळेला देखील ऑन द राईट फटका पाहायला मिळतोय, शानदार फटका, चेंडू सीमेरेष आपलीकडे जाईल की नाही, परंतु मात्र चेंडू सीमा पार जातोय। 4 रन। या षटकातील शेवटचा चेंडू असेल, बघायला गेलं तर नक्कीच थोडंसं महागडं षटक, ह्या षटकातील देखील 10 धावा खर्च केलाय, परंतु मात्र शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी परत एकदा तयार आहेत ते मात्र मिस्टर प्रकाश। प्रत्येकदा डाऊन द ग्राउंड खेळला होता या ठिकाणी, आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये मात्र चेंडूला अडवलं होतं, मात्र षटक संपतंय, 2 षटकांचा खेळ समाप्त होते, 10च्या सरासरीने धावसंख्या जमवली जाते, धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 2 गडी गमावून 20 या आकड्यावरती। नंतर मात्र वैयक्तिक आपलं दुसरं षटक आणि पारीचे तिसरं षटक घेऊन येतोय मिस्टर परत एकदा मोहन। यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु मात्र चेंडू सीमारेष आपलीकडे, षटकार। 4:46 झाल्यानंतर मात्र नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मोहन भाऊ यांच्या पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार तर मारला होता, परत एकदा आक्रमक फटका पाहायला मिळतोय। या ठिकाणी देखील आपण पाहतोय थोडासा लँड झाला तर चेंडू होता, परंतु मात्र सटीक थ्रो देखील या ठिकाणी येतोय,
नॉन स्ट्राईक आणला परंतु मात्र बॅकअप केले. प्रत्येकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. धावसंख्या तर मोठी बनवावी लागेल ती मात्र अस्वलीपाडा या संघाला, कारण विळवंडी या संघाकडे देखील मजबूती फळी आहे आणि मजबूत फळी असल्याने आपण पाहतोय की निर्णय कुठेतरी चुकतोय की काय तो मात्र विळवंडीकरांच्या, कारण आतापर्यंत जर बघायला गेलं तर पहिल्याच दिवशी मात्र गणेशगाव आणि बालाजी क्रिकेट क्लब ओझर यांच्यात क्वाल फायनलचा सामना झाला होता. त्यात मात्र देखील एक चेस केला गेला होता आणि चेस करत असताना मात्र 2 चेंडूमध्ये 13 धावा लागत असताना मात्र 2 षटकार देखील मारले गेले होते. परंतु आपण पाहतोय की इथे दमदार सुरुवात पाहायला मिळते ती मात्र अस्वलीपाडा या संघाकडून. प्रत्येकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात आपण शॉट मिड ऑफच्या लॉंग क्षेत्रामध्ये खेळला होता फटका. त्या ठिकाणी देखील हो हे देखील नजदीकी मामला होता परंतु रन आउटच्या स्वरूपात दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद होते. विकेट नंबर या ठिकाणी पाहायला गेला तर तिसरा झटका लागतोय तो मात्र या अस्वलीपाडा या संघाला. या मॅच क्वाल फायनलच्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर लगातार 2 षटकार जर मारले गेले तर नक्कीच सन्माननीय चिराग भाऊ गोतरणे यांच्याकडून 1001 रुपयांचे कॅश प्राइज आले. अभिनंदन सर. लगातार 2 षटकार मारा आणि मात्र नक्कीच 1001 रुपयाचे कॅश प्राइज घेऊन जा. परंतु त्यात आपण पाहतोय की लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार आणि लगातार 3 विकेट जर घेतले गेले तर प्रत्येक आणि कार्तिक किराणा स्टॉलचे मालिक सज्जन भाऊ बोंबले यांच्याकडून देखील 5 रुपयाचे कॅश प्राइज आले. प्रत्येकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, सुटलाय. लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये चेंडू जातोय, चेंडूच्या पाठला केला जातोय, चेंडू अडतोय आणि अडल्यानंतर मात्र नक्कीच या स्क्रीनला आपण पाहतो स्किट होते आणि स्किट झाल्यानंतर मात्र वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल आल्यानंतर आपण पाहतो की पंचवटी चौका म्हणजे 5 धावा मिळतात. जेव्हा थ्रो केला होता तेव्हा मात्र नक्कीच स्किट झाला होता आणि हात लागत असता. ओके याचा रिव्ह्यू घेतला जातोय, चेक केला जातोय, खेळ थांबतोय मित्रांनो. चार धावा येतात, एक वाईट म्हणजेच 5 धावा आणि 5 धावा आल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती 3 बाद 34 धावसंख्या. परत एकदा लाजवाब फटका पाहायला मिळतोय डिपेक्स ठाकरच्या रिजन मध्ये, परंतु मात्र कॅच पकडण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू सीमावर सपलीकडे जातोय. परत एकदा चौका. या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या या मकबलाबाद गावचे प्रगतीशील शेतकरी चिराग गोतरणे यांचे आगमन आमच्या मंचावरती आहे. त्यांचे प्रत्येक सहर्ष स्वागत आहे. तसेच आमच्या रवळगाव ग्रामपंचायत सदस्य शंकर निंबेकर व अजय बगर हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या देखील प्रत्येक आमच्या फॅमिली बॉईज रवळगाव गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. तत्पुरते आपण पाहतोय की एक ताबडतोब एक पॉवर हिटिंग फलंदाजी पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी अस्वलीपाडा या संघाकडून. शानदार फलंदाजी, 3 गडी गमावून मात्र 38 धावसंख्या जमवली. प्रत्येकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मोडण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र अंदरून किनार नाही परंतु आपल्या शरीराला टच झाल्यानंतर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. जात असताना मात्र एक लेग बायच्या स्वरूपात तर 1 धाव तर मिळेल, परंतु एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश मात्र लगेच प्राप्त केलेली दिसते ती मात्र अस्वलीपाडा या संघाने. निर्णय कुठेतरी चुकतो तो मात्र विळवंडी या संघाचा, कारण मित्रांनो संध्याकाळच्या 17:40 प्लस जर धावसंख्या झाली तर लगेच चेस होण्यास थोडंसं मुश्किल होते, परंतु मात्र मौन भाऊ प्रयत्न धावसंख्या रोखताना पाहायला मिळतो या ठिकाणी. प्रत्येकदा लॉंग ऑफच्या रिजन मध्ये मारलाय, त्या ठिकाणी खाली क्षेत्र तर नाही परंतु मात्र सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 4, चौथा झटका लागतोय या ठिकाणी. विजयच्या स्वरूपात मात्र ही विकेट प्राप्त मिळवली जाते ती मात्र विळवंडी या संघाकडनं, परंतु आपण पाहतो या ठिकाणी 3 षटकांचा खेळ देखील समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 4 विकेट गमावून 39 धावसंख्या अस्वलीपाडा या संघाची धावसंख्या. स्ट्रॅटर्जी टाइम आउट घेतला जाते. कोणता संदेश दिला जातो या फलंदाजांना पाहायचा की नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र त्र्यंबक. त्यानंतर आपण पाहतोय की नेकेच्या एक मकबलाबाद गावचे प्रगतीशील शेतकरी आदरणीय चिराग गोतरणे यांच्याकडून मात्र 2 लगातार षटकार जर मारले गेले तर
1001 रुपयांचे कॅश प्राइज आले. अभिनंदन सर. तसेच आपण पाहतो की रेवळगाव ग्रामपंचायतचे सदस्य शंकर नेंबेकर व अजय बग्गर हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या देखील सरसेस स्वागत आहे. प्रत्येकदा आपण जाऊया मैदानाकडे, कारण आपण पाहतोय या ठिकाणी की 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 39 धावसंख्या पाहायला मिळते. विष्णू षटक घेऊन येतोय आपलं वैयक्तिक पहिलं पारीचं चौथं षटक. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. संध्याकाळच्या सत्रातला हा सामना पॉल फायनलचा सामना, आणि आजच्या दिवशी जर बघायला गेलं तर नक्कीच कोण अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल हे मात्र नक्कीच आपल्याला टाइम वक्त सांगेलच, परंतु मात्र राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी परत एकदा तयार आहेत. त्यात नाही खेळायला हा फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येतोय. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी आपण पाहतोय की कुठल्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याची मात्र स्फूर्ती तर दाखवली गेली नाही. मात्र एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागते दोन्ही फलंदाजांना. मात्र एक सिंगल धाव के साथ रन स्कोअर पुढे आपल्याला पाहायला मिळेलच, परंतु मात्र विष्णुभाऊ हा एक विकेट टेकर विलवंडी या संघाचा गोलंदाज तर मानला जातोय, परंतु जात असताना धावसंख्या रोखली जाईल की नाही. अगर 50च्या आसपास तर धावसंख्या रोखली तर देखील मजबूती तर आहे ती मात्र विलवंडी संघाकडे देखील. प्रत्येक धावन साईडला बॅकवर्ड शॉट्स करेल त्या दिशेने, मात्र हो यावेळेला नक्कीच शानदार एफर्ट तर लावली होती, परंतु मात्र आपल्या हातात तर चेंडू आला नसल्या कारण मात्र जीवनदान मिळतोय. झेल सोडला जातोय, आणि झेल सोडत असताना कॉन्फिडन्स वाढवला जाते, आणि कॉन्फिडन्स वाढत असताना मात्र स्ट्राईक देखील रोटेट केली जाते. परत एकदा मित्रांनो 2 लगातार जर षटकार मारले गेले तर चिराग गोतरणे यांच्याकडून मात्र 1001 रुपयाचे कॅश प्राइज आले. त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टॉलचे मालिक लाखन भाऊ बोंबले यांच्याकडून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. परत एकदा सन्मान दिलाय. खाली एक क्षेत्र आहे, त्या ठिकाणी आपले पाहिजे की लंबी दौड मारावी लागते, परंतु जी संधी होती 2 धाव घेण्याची ती मात्र महत्त्वपूर्ण केली जाते. कारण हे क्रिकेटचे नक्कीच जे अनुभव फलंदाज आहेत त्यांचे मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये सांगितले जाते ना की मित्रांनो, प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार तर येत नाही, परंतु एके दुकीने देखील धावसंख्या वाढते, आणि येत असताना आपली विकेट सुद्धा टिकवली जाते, आणि टिकवत असताना धावसंख्या 43 धावसंख्या 4 विकेट गमावून ही मात्र धावसंख्या बनवली ती मात्र अस्वलीपडा या संघाने. परत एकदा हो सुंदर झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. थर्ड मॅनच्या रिजन मधून चेंडू सीमा पर जाईल का, परंतु मात्र बिलकुल बाउंड्रीच्या करीब मात्र नक्कीच रोखलं जाते. अंदर रोखल्यानंतर आपण पाहतोय की प्रत्येकदा ह्या चेंडूवरती धाव तर काढलीच, परंतु मात्र आपण पाहतोय की प्रयत्न अजूनही चालू आहे. 4 महत्त्वपूर्ण विकेट गेल्यानंतर मात्र 50च्या आसपास धावसंख्या काढतील का, परंतु ह्या ठिकाणी धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते ती 4 गडी गमावून 45 या आकड्यावरती धावसंख्या अस्वलीपाडा या संघाची. प्रथम फलंदाजी करत असताना आणि टॉस हरला होता, आणि टॉस हरून फलंदाजी करत असताना शानदार मजबूत पकड बनवली दिसते प्रत्येकदा विष्णू यांच्या पुढील चेंडू. प्रत्येकदा आता मात्र शानदार फलंदाजी जमते या ठिकाणी. प्रत्येकदा डिफेन्सच्या वरच्या रिजन मध्ये मिसफील्ड झाली होती, त्या ठिकाणी मात्र बॅकअप केलं गेलं होतं, कव्हर केलं गेलं असल्या कारण मात्र पाहतोय की देखील महत्त्वपूर्ण 2 धावा प्रत्येकदा पाहायला मिळतात. जोडी जमते ती मात्र युवराज आणि त्र्यंबक यांची. बघायला गेलं तर युवराज मात्र 21 धावांची धावावरती खेळते, आणि त्यांची 7 मात्र लाभली दिसते ती मात्र त्र्यंबक यांच्याकडून. ह्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू. प्रत्येक डाऊन साईडला बॉल आहे, त्या ठिकाणी मात्र शानदार क्षेत्ररक्षण, परंतु मात्र आपण पाहतोय की नक्की स्ट्राईक रोटेट केली जाते. एक सिंगल धाव केली जाते या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती, म्हणजे षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते 4 गडी गमावून 48 धावसंख्या. आता मात्र शेवटचे षटक असेल. विळवंडी कडून कोण घेऊन येते पाहायचे आहे की या अस्वलीपाडा या संघाकडे. पाहायला गेलं तर 23 तारखेपासून या प्रतियोगितेला सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी मात्र गणेशगाव आणि ओझर यांच्यात क्वार्टर फायनलचा सामना झाला होता, त्यात मात्र गणेशगाव हा संघ विजय ठरला होता. दुसऱ्या दिवशी आपण पाहू शकाल की देखील नागलवाडी आणि सय्यद पिंपरी यांच्या दरम्यान क्वार्टर फायनलचा सामना झाला होता, त्यात मात्र सय्यद पिंपरी या संघाने 16 धावांनी सामना जिंकला होता. आणि तिसऱ्या दिवशी तुंगलदरा आणि दह्याची वाडी यांच्यात सामना झाला होता, त्यात मात्र तुंगलदरा या संघाने अंतिम 8 मध्ये प्रवेश केला गेला होता. प्रत्येकदा जाऊया मॅचकडे, कारण शेवटचे षटक हे मात्र अस्वलीपाडा या संघाचे पारीचे. धावसंख्या मित्रांनो पाहायला गेली तर 48, 4 विकेट गमावून 4 गडी बाद होऊन मात्र 48 धावसंख्या जमवली. आणि जमत असताना मात्र शेवटचे षटक घेऊन येतोय हेमराज. संध्याकाळच्या सत्रात आपण मित्रांनो पाहू शकाल. या ठिकाणी बघायला गेलं तर 5:56 झालीत, आणि 56 होत असताना मात्र हे विळवंडी संघाकडं मात्र शेवटचे षटक घेऊन येते ते मात्र हेमराज. शानदार गोलंदाजी तर करावी लागेल. 60च्या आसपास तर नक्कीच मोठी धावसंख्या होऊ शकते या ठिकाणी, परंतु दमखम आहे तो विळवंडीच्या संघाकडे देखील.
प्रत्येकदा शॉर्ट पिचची डिलिव्हरी टाकला होता, परंतु वाईटचा इशारा येतोय आणि वाईटचा इशारा आल्यानंतर मात्र आपण पाहतो की फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग देखील दिली जाते या हेमराज भाऊ यांना. अतिरिक्त धावमध्ये तर भर पडते, परंतु मग आपण पाहतोय की या प्रतियोगितेमध्ये चौथ्या दिवशी मात्र जेव्हा क्वाल फायनलचा सामना झाला होता त्यात मात्र कुळवंडी आणि वैष्णवनगर यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र कुळवंडी या संघाने मात्र आपण पाहतोय सकाळी की अंतिम आठमध्ये प्रवेश केला होता. विळवंडी हा संघ आज मात्र नक्कीच या ठिकाणी विजयी ठरेल का, परंतु परत एकदा वाईटचा इशारा आल्यानंतर आपण पाहतोय की परत एकदा अतिरिक्त धावमध्ये भर पडते. त्याच्यानंतर पाचव्या दिवशी जर बघायला गेलं या प्रतियोगितेमध्ये तर आपण पाहू शकाल की नाईकवाडी आणि राजूर बहुला यांच्यात सामना झाला होता. त्यात मात्र राजूर बहुला या संघाने नाईकवाडी या संघाला 8 धावेने पराभूत केलं होतं आणि पराभूत करत असताना परत एकदा आपण पाहतोय की नक्कीच हेमराज यांचे थोडंसं एक नियंत्रण चुकते या ठिकाणी वापसी करावी लागेल. यावेळेला फायनल एक्स क्षेत्रामध्ये चेंडूला मोडलाय, पाठलाग केला जातोय, चेंडूचा मेहनत केली जाते आणि मेहनत करत असताना चेंडूला रोखलंय आणि रोखत असताना आपण पाहतो की गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येकदा बॅकअप केलं होतं, 2 धावा तर मिळतात आणि 2 धावा येत असताना आपल्या 2 धावावरती संतुष्ट राहावं लागते या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहतो की 5व्या दिवशी जर बघायला गेलं तर नक्कीच या ठिकाणी 6व्या दिवशी बघायला गेलं तर नक्कीच कादवा 11 आणि पिंपळगाव गुरुडेश्वर यांच्या दरम्यान सामना झाला होता. त्याच सामन्यात आपण पाहू शकाल की नक्कीच कादवा 11 या संघाने अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता आणि आमच्या नक्कीच या मंचावर आगमन होताना पाहायला मिळतं सन्माननीय संतोष भाऊ बेंडकोळी यांच्या देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहेत आणि स्वागत करत असताना आपण पाहतोय प्रत्येकदा त्रेपन्न धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते या ठिकाणी 53 53 धावसंख्या. आणि आजच्या दिवसातील जर बघायला गेलं तर मित्रांनो विळवंडी आणि अस्वलीपाडा यांच्या दरम्यान हा पॉल फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ठिकाणी मात्र आपण पाहतोय की देखील शानदार फलंदाजी युवराजीने तर केली होती. 25 धावांची खेळी केली आणि 25 धावांची खेळी करत असताना अजूनही नॉन स्ट्राईक लाईनला आहे, परंतु त्यांचे साथ मात्र त्र्यंबक हे देताना या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचे 3 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक पाहायचे आहे. 60 घरात पोहोचवलं जाईल की नाही. 53 53 धावसंख्या आपल्या धावफलकावरती पाहायला मिळते. परत एकदा शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये कळाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जेव्हा मात्र धनराज येतोय आणि नॉन स्ट्राईक हँडला थ्रो केला जातोय तेव्हा मात्र कुठल्याही प्रकारची दुसरी धाव नसेल, एक सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते. आता मात्र एक विस्फोटक फलंदाज ज्यांनी मात्र एक बाजूने आपली पारी आणि खेळी करत असताना आपला डाव सावरलाय त्यांना मात्र स्ट्राईक मिळते मिस्टर युवराज यांना. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. ग्राउंड विकेटचा मारा करण्यासाठी प्रत्येकदा हेमराज येतोय वेळवंटी या संघाकडनं. यावेळेला खूप सारा फटका पाहायला मिळतोय. कर खेळला फटका सीमारेषा पलीकडे 4 रन. बघायला गेलं तर एक चांगला फटका पाहायला मिळाला होता. धावसंख्या पाहायला मिळते ती 4 गडी गमावून 58 धावसंख्या. 29 धावावरती खेळतोय. 14 चेंडूमध्ये 29 धावा खेळल्या आहेत मात्र युवराज यांनी. शेवटचा चेंडू प्रत्येकदा खूप सरळ फटका पाहायला मिळतोय. पॉईंटच्या रिजनमधून काल आहे पाठीमागे एक क्षेत्रशक आहे थोडासा डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो आला होता. आता मात्र स्ट्राईक एंडला थ्रो तर फेकलाय आणि स्ट्राईक एंडला थ्रो पकत असताना आपण पाहतोय की रन आउटच्या स्वरूपात मात्र हा फलंदाज बाद होतोय. तो मात्र नक्कीच्या या ठिकाणी त्र्यंबक फलंदाज बाद होती. म्हणजेच पहिली इनिंग सुद्धा समाप्त होते. 5 विकेट गमावून धावसंख्या 60 बनवली आणि 61 धावांचं टार्गेट ठेवले गेले ते मात्र विळवंडी या संघासमोर. तात्पुरती देऊया डीजेला संधी. कमॉन डीजे.
36 भाऊ कुठे असतील त्याने 36 भोये 36 36 36 भोये 36 भोये आपण खाली यायचे. पाच वाजून 3 मिनिटांनी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतील मित्रांनो. कारण 61 धावांचे टार्गेट ठेवले गेले. ते मात्र विळवंडी या संघासमोर टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि निर्णय घेत असताना प्रथम या ठिकाणी बघायला गेलं तर अस्वलीपाडा या संघाने शानदार विस्फोटक अंदाजाने फलंदाजी केली. 60 धावा जमवल्या आणि 61 धावांचे टार्गेट ठेवले गेले. ते मात्र विळवंडी या संघासमोर 2 बॅटर मैदानाच्या आत हेमराज आणि मोहन भाऊ यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मोहन भाऊ स्ट्राईकला जाईल, हेमराज भाऊ नॉन स्ट्राईकला. परंतु आपण पाहतो या ठिकाणी 30 चेंडू आणि 61 धावांचे एक विशाल टार्गेट, मोठं टार्गेट चेस केलं जाईल की नाही. जर चेस केलं तर नक्कीच्या ह्या ठिकाणी या प्रतियोगितेतला हा दुसरा संघ ठरेल. कारण आतापर्यंत जे क्वार्टर फायनलच्या सामन्यात ज्या संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय तो संघ पराभूत झालाय. परंतु पाहायला मिळते की नक्कीच्या बॅटिंग लाईनअप मजबूत आहे ती मात्र विळवंडी या संघाची. तत्पुरते आपण पाहतोय पहिले षटक घेऊन येते तो मात्र अस्वलीपाडा या संघाकडे 18 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज संजय. 12.20च्या सरासरीने धावसंख्या तर जमवावी लागेल. ती मात्र रिक्वायर्ड रन रेट आपल्याला बनवावं लागेल. तो मात्र विळवंडी या संघाला पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना संजय ऑन साइडला मारलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या रिजन मध्ये पाहायचा चेंडू सीमा पार जाईल की नाही. परंतु मात्र एक फुट नाही तर एक पाऊल नक्कीच अंदर रोखलंय. आणि अंदर रोखत असताना आपण पाहतोय ह्या चेंडूवर पहिल्या चेंडूवरती खणखणीत 2 धावा तर पाहायला मिळतात. सणसणीत 2 धावा येत असतात. आणि 2 धावा येत असताना आपण पाहतोय या ठिकाणी मोहन भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून वैयक्तिक धाव्या देखील खोलल्या जातात. आणि वैयक्तिक धाव्या खोल्यानंतर आपल्या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 2. मित्रांनो नक्कीच प्रयत्न करायला तुम्हाला यश मिळेलच. कारण स्वतःसाठी नाही तर आपल्या गावासाठी आपण खेळतोय. आणि खेळत असताना जिम जॉकीमध्ये टाका. लिव्हर शूटचा फटका, शानदार फटका, जानदार वजनदार 4 रन. यावेळेस बघायला गेलं तर नक्कीच अस्वली पाडा या संघाला गोलंदाजी चांगली सटीक करावी लागेल. पार्टनरशिप तोडावी लागेल. नाहीतर नक्कीच या सध्याकाळच्या सत्रात जर बघायला तर धावसंख्या तर चेस होत नाही. परंतु आपण पाहू शकाल की नक्कीच्या समता तर आहे. हो अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात यावेळी बॅट आणि बॉल यांच्यात तर संपर्क झाला नाही. परंतु मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऑन साईडला बघायला गेलं तर 30 यार्ड सर्कलच्या आउटफील्ड मध्ये नक्कीच खाली क्षेत्र आहे. त्या ठिकाणी जर मारला गेला तर डेफिनेटली चौकार पाहायला मिळू शकतोय. तोच प्रयत्न असेल तर मात्र मिस्टर मोहन भाऊ यांच्या आक्रमण तर करावं लागेल. यावेळी रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हलकीशी अपील केली गेली होती. स्कोरले घंपारला प्रश्न विचारला जातोय बॅटचा मोमेंटम किनारा लागला होतो की नाही. परंतु आपण पाहतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नुकसान तर नाही. त्या अपीलला मात्र फेटाळलंय. आणि फेटाळत असताना प्रत्येक माघारी येतोय मिस्टर संजय. विकेटची पर्वा न करता आपल्याला नक्कीच धावांची गती वाढवावी लागेल. आणि गती वाढवत असताना प्रत्येकदा संजय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तत्पर सज्ज आहेत.
लॉफुल टच यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स चौकार 4 रन. चौकार ते केला आणि चौकार जात असताना मात्र आपल्याला 12.20च्या सरासरीने धावसंख्या तर काढावीच लागेल. ती मात्र भिलवंडी या संघाला जोपर्यंत मोहन भाऊ आणि हेमराज आहे तोपर्यंत मात्र नक्कीच विजयाच्या ज्या आशा आहेत उमेद आहेत त्या मात्र नक्कीच जिवंत राहतील. प्रत्येकदा फायनल एकच्या क्षेत्रामध्ये मोडलाय शक्तिशाली प्रहार आणि शक्तिशाली प्रहार प्रहार करत असताना चेंडूला रोखलं जाईल की नाही शेवटच्या क्षणापर्यंत रोखण्याचं काम केलं होतं परंतु मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे 4 रन. आणि फलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी शानदार मोहन भाऊ आणि हेमराज यांनी मात्र नक्कीच जबाबदारी घेतली कारण 61 धावांचे टार्गेट असल्या कारणाने या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच पहिले षटक संपते धावसंख्या बघायला मिळते ती मात्र बिनबाद 14 विळवंडी या संघाची धावसंख्या. पोल फायनलचा सामना थोडासा अंडर प्रेशर दोन्ही संघावरती असेल परंतु मात्र आपल्याला नपुतली एक सटीक नियंत्रण साथ आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. परत आपण जाऊया मैदानाकडे कारण दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय ह्या ठिकाणी मिस्टर रमेश सॉरी मित्रांनो माफ करा प्रकाश येतोय. परत एकदा आपण पाहतोय नदाव चेंडू टाकला जातोय कारण पहिल्या षटकात 14 धावा काढल्या गेल्या होत्या. ह्या ठिकाणी जर बघायला गेले तर नक्कीच हेमराज भाऊ यांनी मात्र सेट फलंदाज मोहन भाऊ यांना जर स्ट्राईक दिले गेले तर नक्कीच चांगलं होईल कारण मोठ्या फटकाची गरज नाहीये आपल्याला एकीदुकीने खाली एक बाजूनेच त्यांची मात्र नक्कीच साथ दिला पाहिजे डिफेन्सिव्ह शॉट करतेच ना. परंतु आपण पाहतोय पुढील चेंडू परत एकदा प्रकाश भाऊ यांचा यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. आकुटपीचा चेंडू होता चेंडू सीमा पार जाईल की नाही डेफिनेटली चेंडू आर पार सीमा पार 4 रन. जिथं मात्र 12.20च्या सरासरीने रिक्वायर्ड रन रेट लागत होता तिथं मात्र 13 पॉईंटच्या सरासरीने धावसंख्या काढल्या जातात आणि काढत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक दोन्ही बाजूने हिटिंग पॉवर चालू आहे आणि पॉवर ही गरज असेल ती मात्र विळवंडी या संघाला कारण लक्ष मोठं आहे 61 धावांचा पाठला करत असताना दुसरं षटक मार्गदी पथावर चालू आहे कारण जेव्हा पॉवर प्ले खुलला जाईल तेव्हा मात्र नक्कीच धावसंख्या रोखली जाईल की नाही परंतु मात्र दोन विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आत. परत एकदा पुढे बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅकफुटवर येऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र सिद्धे बॅटने जर खेळला असता तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा फटका पाहायला मिळाला असता परंतु मात्र थोडीशी तिरसी बॅट झाल्याने मात्र समन्वय झाले नसल्या कारणाने निर्धाव चेंडू. यावेळी देखील चांगला फटका चांगला चेंडू होता परंतु मात्र नियंत्रण चुकते ते मात्र फलंदाजाचे कारण ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला होता जर कव्हर पॉईंटच्या डोक्यावर मारला असता तर खाली क्षेत्र होतं त्या ठिकाणी आउटफील्ड बघायला गेलं तर नक्की 30 यार्ड इनफिल्ड आहेत आणि इनफिल्ड असल्याकारणे आपण पाहतोय प्रत्येकदा प्रकाश यांचे एक सटीक नपुतली गोलंदाजी पाहायला मिळते अस्वलीपाडा या संघाकडून. यावेळेला आपण पाहतोय नक्कीच क्रीज सोडली होती विकेटच्या पाठीमागे थ्रो स्टंपवरती लागला होता लागत असताना मात्र हेमराज यांच्या स्वरूपात मात्र हा पहिला झटका लागतोय आणि पहिला झटका लागत असताना मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल विळवंडी या संघाकडनं मिस्टर विकी. विकी येतोय मोहन भाऊ यांना साथ देण्यासाठी पाहायचे की एक बाजूने मोहन भाऊ यांनी नक्कीच आक्रमक आगाज प्रारंभ तर केला होता. प्रकाश भाऊ यांच्या पुढील चेंडू प्रत्येकदा बॅटचा किनारा लागला होता की नाही परंतु मात्र कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला जात होता त्या ठिकाणी थर्डमॅन गलीमधून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मात्र असफल होतोय. षटक संपते 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते ह्या ठिकाणी मात्र एक गडी गमावून 18 धावसंख्या विळवंडी या संघाची धावसंख्या तुलना केली गेली तर ह्या ठिकाणी जेव्हा मात्र अस्वलीपाडा हा संघ फलंदाजी करत होता तेव्हा मात्र 20 धावा
अस्वलीपाडा या संघाने मात्र नक्कीच पहिल्या षटकात 10 धावा काढल्या होत्या. एक महत्त्वपूर्ण विकेट काढवला होता. त्यात काय बघायला गेलं तर नक्कीच 14 धावा जमवल्या होत्या. त्या मात्र नक्कीच ह्या ठिकाणी विळवंडी या संघाने विकेट तर गमावला नव्हता, परंतु आपण पाहतोय की दुसऱ्या षटकात मात्र जेव्हा तुलना बघितली गेली तेव्हा मात्र 10 धावा काढल्या होत्या. म्हणजे कुल मिलाकर जर बघायला गेलं तर 20 धावसंख्या जमल्या होत्या, परंतु मात्र तुलना केली गेली तर दुसऱ्या षटकात मात्र आपण पाहू शकाल ह्या षटकात 4 धावा खर्च केल्या आणि 4 धावा खर्च करत असताना कुल मिलाकर धावसंख्या 18. ऑन साईडला एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच मोहन भाऊ यांच्याकडून प्रयत्न होता, परंतु मित्रांनो की संध्याकाळच्या सत्रात चेस करण्यासाठी थोडंसं मुश्किल जाते. जी सपाट पीठ तर आहे, सपाट पाटा मैदान तर आहे, परंतु ह्या ठिकाणी नमी थोडीशी थंड होती आणि थंड होत असताना आपण पाहतो की परंतु अजूनही मात्र जे क्षमता आहे विकी यांच्याकडे आणि मोहन यांच्याकडे, जोपर्यंत हे दोन बॅटर मैदानात आहेत तोपर्यंत मात्र नक्कीच सामना झोकवू शकतील या ठिकाणी भिवंडी संघाकडे. तत्पूर्वी आपण पाहतो की नक्कीच तिसरं षटक मार्गती पथावर चालू आहे. समीकरण पाहायला मिळते तर 17 चेंडू अजूनही 42 धावांची आवश्यकता लागते. यावेळेला देखील चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, कॅच पकडला जाईल की नाही प्रयत्न केला जातोय. अंतिम क्षणापर्यंत मात्र चेंडूपर्यंत पोहोचला होता प्रकाश, परंतु मात्र देखील फिटनेस देत असताना झेल सुटतोय आणि झेल सुटत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धावा. 2 धावा आल्यात आणि 2 धावा आल्यानंतर समीकरण बदलतंय मित्रांनो. अजूनही 16 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. षटकार मारले गेले तर नक्कीच ह्या ठिकाणी जर बक्षीस लावलं गेलं होतं. परत एकदा वन ऑफ द मॉट सक्सेसफुल पाहायला मिळतोय चेंडू षटकारांसाठी. षटकार, बिग षटकार येतोय. बिग षटकार आल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच नितीन भाऊ यांचे एक चतुराईभरी गोलंदाजी करावी लागेल. टार्गेट 61 धावांचे आहे. समीकरण बदलते 15 चेंडू 34 धावांची आवश्यकता लागते अजूनही. परत एकदा ऑन साईडला मारला एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. इके दुकीने धाव काढली जातील. परत एकदा आपण पाहतोय की दुसरी धाव काढली जाईल की नाही. नॉन स्ट्राईक एंडला तर येते, स्ट्राईक लॉटेट केली जाते. आता मात्र आपण पाहतोय की मिस्टर एक सलामीवीर फलंदाज मोहन भाऊ यांना स्ट्राईक मिळते. शानदार फलंदाजी, शानदार गोलंदाजी दोन्ही तुलनाची मात्र नक्कीच कसमकस हा सामना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. परत एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फटका तर मारलाय. बॅकवर्ड शॉट्स करून लेगच्या दिशेने कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु नो मेन्स मध्ये पडतोय. 3 क्षेत्ररक्षक तर आले होते, परंतु मात्र नक्कीच प्रयत्न केला असता तर यश मिळाले असते. परंतु आपण पाहतोय ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर प्रयत्न चालू आहे, परंतु मात्र नितीन यांना काही साथ दिली जात नाही कॅच पकडण्याची. थोडा 30 यार्ड सर्कलच्या मधोमध मात्र क्षेत्ररक्षक आहे, परंतु मात्र नक्कीच आमचे व्हॉलेंटियर असतील तिकडे मात्र त्यांनी ते आपले गोरे आहेत ते मात्र काढायचे आहेत. अजोबात थोडेसे ते गुरांना बाहेर काढायचे. मॅच चालू राहते मित्रांनो. धावसंख्या 29, एक गडी गमावून 29 धावसंख्या. बघायला गेलं तर नक्कीच मोहन भाऊ खेळतोय तो मात्र 8 चेंडू आणि 16 धाववरती खेळतोय. त्यांची 7 लागते, 9 धाववरती खेळतोय. परत एकदा शानदार फटका पाहायला मिळतोय. डिफेक्टच्या करच्या रिजन मध्ये पाठीमागे मिस स्पीड होते. चेंडू सीमारेस आपलीकडे जातोय. 4 रन. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते या ठिकाणी मित्रांनो 33 धावसंख्या. एक गडी गमावून 33 धावसंख्या. बॉल फायनलचा सामना असल्याने मात्र नक्कीच थोडासा प्रेशर टाकला जातोय अंडर प्रेशर गोलंदाजावरती. या ठिकाणी आपण पाहू शकाल की 33 धावसंख्या तर बनवली. एक गडी गमावून ती मात्र विळवंडी या संघाची धावसंख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. युवराज येतोय या ठिकाणी. हे महत्वपूर्ण षटक असेल. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मोहन यांच्याकडून सुटतोय या ठिकाणी. जर नक्कीच विकी यांना जर स्ट्राईक दिली गेली तर नक्कीच चांगलं आहे, परंतु दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. एक बाजूने बघायला तर 13 धावीवरती खेळतोय विकी आणि 16 धावीवरती खेळतोय तो मात्र मोहन. शानदार फलंदाजी, शानदार गोलंदाजी. एक चेंडू महत्वाचा असेल, एक चेंडू महत्वाचा असल्याने मात्र प्रत्येक चेंडूवर आक्रमण केलं जाईल का, प्रत्येक चेंडू निर्धाव टाकला जाईल का, विकेट काढला जाईल का. बॉल फायनलचा सामना
यावेळेला फ्लिक केलाय, सेटअप केलाय, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर, हो हो, हातामध्ये तर नक्कीच आला होता चेंडू, परंतु मात्र सांगितले जाते ना कॅच पकडा मॅच जिंका, परंतु मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय मोहन भाऊ यांना. 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, 2 चेंडू टाकून झाली. 2 चेंडू टाकत असताना आपण पाहतो या ठिकाणी युवराज मात्र शानदार फलंदाजी केली होती आपल्या पॉल फायनलच्या सामन्यामध्ये. या ठिकाणी नक्कीच आमच्या मंचावर आगमन होते आदरणीय गणपत जानकर साहेब यांचे देखील सरसर स्वागत आहे. आणि स्वागत करत असताना आपण पाहतो निर्धाव चेंडू, जी लाईन पकडली ती मात्र कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता आपल्यावरती मात्र एक सुरेख रणनीतिक 7 गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी राईट आर्म वरती विकेटचा मारा करत असताना मिस्टर युवराज. 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, 3 चेंडू टाकून झाल्यानंतर 1 धाव खर्च केली. प्रत्येकदा शोल्डरचा वापर केला होता, शानदार गोलंदाजी. थर्ड मॅनच्या रिजनमध्ये जर खेळला गेला असता फटका तर आपण पाहतोय की नक्की चौकार किंवा 2 रन तर मिळाले असते, परंतु मात्र मित्रांनो प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकार तर येत नाहीत, परंतु आपल्याला नजाकत भरे शॉट खेळावे लागतील. या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. यावेळेस परत एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक लावला गेलाय त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव खाली झाली की नाही, परंतु मोहन भाऊ यांच्या मात्र कुठल्याही प्रकारच्या दुसरी धाव घेण्याचा इरादा नव्हता. मात्र एक सिंगल, एकच धावती संतुष्ट राहावं लागते. आणि 1 धावानंतर मात्र या षटकातील शेवटचा चेंडू, एक किफायती षटक पाहायला मिळते ह्या ठिकाणी. या ठिकाणी मात्र नक्कीच शेवटचा चेंडू रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. मित्रांनो या ठिकाणी धावसंख्या जर बघायला गेली तर 35 धावसंख्या, समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. शेवटचं षटक, एक खुशीची लहर या ठिकाणी पाहायला मिळते, ती मात्र अजूनही, परंतु मात्र जोपर्यंत मात्र शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र सांगणे तर कठीण आहे. परंतु बघायला गेलं तर विकी आणि मोहन एक यांच्याकडे क्षमता तर आहे, क्षमता असल्याने आपण पाहतोय की विकी हा मात्र स्ट्राईकला जाते. 6 चेंडू, शेवटचं षटक या पॉल फायनलच्या सामन्यामध्ये 7व्या दिवसातील जर बघायला गेलं तर नक्कीच जेव्हा मात्र हा पॉल फायनलचा सामना पाहायला मिळाला होता तेव्हा प्रथम टॉस जिंकला होता, तो विळवंडी या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तारीफ करावी लागेल ती मात्र अस्वलीपाडा या संघाची शानदार फलंदाजी केली होती. 5 षटकामध्ये 60 धावा काढल्या गेल्या होत्या आणि 61 धावांचा पाठलाग करत असताना विकेट तर काढली, एक महत्त्वपूर्ण विकेट तर गेली, परंतु 35 रोखलेले गेले. तुलनात्मक जर बघायला गेलं तर नक्कीच अस्वलीपाडा हा मात्र पुढे आहे. यावेळेस मात्र एक सिंगल धाव काढली जाईल, दुसरी धाव काढली जाईल की नाही पाहायचे आहे, परंतु आपण पाहतोय की शानदार क्षेत्ररक्षण ह्या ठिकाणी पाहायला मिळते, ते मात्र युवराज यांच्याकडनं मेहनत घेतली जाते, सांगली जाते ना, नो माइन नो गॉइन, कष्टाशिवाय फळ नाही. कष्ट तर करावे लागतील मित्रांनो, परंतु मात्र नक्कीच अंतर अजून दूर आहे, मंजिल दूर आहे, लक्ष दूर आहे. अजूनही 5 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण लागते जिंकण्यासाठी. षटकार येतील का लगातार? लगातार 3 षटकार मारले, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट मारले गेले तर प्रतीक आणि कार्तिक किराणा स्टोलचे मालिक लखनभाऊ यांच्याकडून मात्र नक्कीच 5 रुपयाचे कॅश प्राइज आहे, परंतु मात्र यावेळेस मात्र चेंडू सीमा पार जाईल की नाही, परंतु मात्र चेंडूला अंतिम क्षणी मात्र रोखले आणि रोखत असताना 1 धाव तर महत्वपूर्ण रोखली. स्ट्राईक एंडला थ्रो आला होता, परंतु तत्पर आपण पाहतो त्या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 3 धावा काढल्या गेल्या आणि 3 धावा काढत असताना अजूनही 22 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. सांगितलं होतं ना की संध्याकाळच्या सत्रात मात्र षटकार चौकार जात नाही, चौकार तर जातात मित्रांनो, परंतु षटकार तर जात नाही, हे आपल्याला दृश्य पाहायला मिळालं होतं, कारण मोहन भाऊ यांच्याकडून चांगला एक फटका पाहायला मिळाला होता. प्रत्येकदा पाहायचं आहे की डीपेक्षा करच्या रेंजमध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक येतो, परंतु अनुमान अंदाज चुकते त्या ठिकाणी 2 धावा काढल्या गेल्यात. ते पाहायचे आहे की चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. समीकरण बदलते मित्रांनो, 3 चेंडू अजूनही 18 धावांची आवश्यकता, लगातार 3 षटकार येतील का? 3 षटकार जर मारले गेले तर नक्कीच 5 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी लागलेला आहे. ते मात्र प्रतीक आणि कार्तिक किराणा स्टोलचे मालिक लखनभाऊ बोंबले यांच्याकडून मात्र 5 रुपयाचे कॅश प्राइज. त्यानंतर आपण पाहू शकाल
आता मात्र ह्या चेंडूवरती मात्र लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये खेळलाय पाठीमागे बेस फील्ड होते चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय चौकार 4 धावा. समीकरण बदलते मित्रांनो शेवटचे 2 बॉल आणि 14 धावा मित्रांनो माफ करा 14 धावांची आवश्यकता लागते. षटकार जाईल की नाही या ठिकाणी परंतु मात्र बिग षटकार. आता मात्र नक्कीच चुरशीची लढत एक चेंडू मध्ये 8 धावांच्या वाईट जाईल का नो बॉल चेंडू पडेल का थोडासा प्रेशर टाकला जाईल का अंडर प्रेशर पर्यंत आपण पाहतोय की ह्या ठिकाणी जर नक्कीच चुरशीची लढत पाहायला मिळते भिलवंडी आणि अस्वलीपाडा यांच्या दरम्यान. पाहायचे आहे शेवटच्या चेंडूवरती काय सबकुच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र शेवटचा चेंडू